तर आज बोट थोडक्यावरून वाचलं नाही तो होता तुकडा. तर आम्ही जसं राहण्यात आलो आम्हाला तसंच बोराचं झाड दिसलं. मग काय सुट्टी होय, रपारपास सगळे गोळा करून घेतलं. जेव्हा खायला लागलो तर मारणा मातीचे बोर आंबट. म्हणलं सध्या जीवनच आंबट चालू आहे, बोरांचा काय दोष आहे. बोर तरी कस काय गोड लागते. जाऊ द्या म्हणलं आता लागू थोडं कामाला. तर आपल्याला आज रस्त्याच्या कडच्या जवळला पाणी द्यायचे. तर आपल्याला ही पाईप गोळा करायचे अगोदर, आणि ही पाईप अख्ख्या गावात पसरवलेत. काही पाईप नगरला, काही पाईप पुण्याला, तर काही पाईप डायरेक्ट मुंबईला. चला आता नगरचे तर पाईप उचललेत, आपण पुण्याचे उचलाय जाऊ. आता पुण्यात आपल्याला हातऱ्या पाईप गोळा करायचे. आणि जेव्हा गोळा करायला लागलो तो कुठं ओढत आहे पाईप. अरे म्हणलं काय विषय झाला हे, ओढत का म्हणून नाही पाईप. चला म्हणलं काय अडलंय बघूनच येऊ पुढं. अरे यार अख्ख्या पाईपात पाणी कसं ओढण बाबा, ही काही विषय नाही. कसं बस सगळं गोळा करून घेतले आणि आपल्याला जायचे त्या लिंबाच्या झाडाच्या पलीकडे, म्हणजे मकाच्या वावरात. घेतले खांद्यावर आलो टापटापाच. आणि लई दिवस झाले मकाच्या वावरात आलो होतो ना, आज येऊन बघितलं डायरेक्ट मकाला कंच लागलेत. आता हे आपलं हुसवास हे कोणची पाईप जोडायची तर डायरेक्ट खालच्या वावरापर्यंत. चला आता वेळ आली मुंबईचे पाईप गोळा करायची. चला मग घेतले मुंबईचे पण पाईप. आता ती पाईप लाईनीत लावत लावत आलो आपण खालच्या वावरापर्यंत. थोडक्यात झालंय आपलं सगळं काम. आणि ज्वारी चालताना लागलं ज्वारीचं पान. आणि तुम्हाला जर माहित नसेल तर ज्वारीचे पान लय धार असते बरं का. एकदा ट्राय करून बघा कापताय का नाही. चेष्टा केली बरं का करू नका. आणि बघा हात पाय कसे झालेत. ज्वारीच्या आत म्हणून चालायचं तर असं पॅक व्हावं लागते. चला सगळं झालं आता जोडायचं. आता फक्त मोटर चालू करायची, निवांत बसायचं. मी बसतो निवांत. तुम्ही करा व्हिडिओ लाईक आणि फॉलो. भेटू पुढच्या व्हिडिओ.